काय करू आता? बबड्या, सोहम, ए सोहम, ए माझं एक काम करतोस का बाळा? जरा कोपऱ्यावरनं दाणे घेऊन येतोस. आता थोड्या वेळाने जातो ना नाश्ता झाल्यावर. अरे नाश्त्यासाठी साबुदाण्याची खिचडी बनवते मी. आता खिचडी दाण्याच्या कुटाशिवाय बरी लागेल का? जा ना जरा अर्धा किलो घेऊन ये. पैसे दे मला. हो देते. पैसे संपलेत वाटतं. जरा थांब मी आणते. एवढेच पैसे कसे असतील? 100-100च्या नोटा होत्या माझ्याकडे. कुठे असतील आता त्या? मोठ्या बरणीत आहेत बहुतेक. यातही पैसे नाही आहेत. म्हणजे घरखर्चाचे सगळे पैसे खर्च झाले की काय माझ्या हातून? तर काय करू मी आता? यांच्याकडे मागावे लागतील पैसे. काय टाइमपास आहे हा. आई पैसे देतेस ना? हो देते. हे घे पैसे ठेव. कॉलेजला जाता येताना लागतील तुला. अरे कॅन्टीनला काय कमी पैसे लागतात? खिशात पैसे हवेत ना. कॉलेज? मला एक सांग सोहम, मी तुझ्यापेक्षा एवढा वयाने मोठा आहे तरी माझ्याशी मैत्री करू शकतोस. मग त्या टिल्लू पिल्लू पोरांशी मैत्री करता येत नाही तुला? हो पण सर, मागच्या वेळी कॉलेजला गेलो तेव्हा माहिती आहे ना तुम्हाला काय झालं ते. म्हणजे माझ्याकडे स्वकमाईचं असं काहीच नाही ना. मी शेवटी पैसे साठवणार तेही तुम्ही दिलेल्या पैशामधूनच. आई सॉरी, खरंच मला असं नव्हतं म्हणायचं तुम्हाला. अगं नाही बाळा, मला माहितीये तुला नव्हतं म्हणायचं तसं. हा कधी येणार आहे बबड्या? खिचडी अर्धवटच राहिली तशी माझी. सर हा बघा कसा चकाचक केर काढलाय. अरे फर्स्ट क्लास, झकास. सर माझा मोबदला देतो आहे लक्षात माझ्या. हे घे. ओके. अगदीच बिरबलाची खिचडी झाली आहे बाई. शिजते शिजतच नाहीये. अरे चलताय यार. कधी कधी एखादा पदार्थ नसल्यामुळे होणाऱ्या पंचायतीत पण गंमत असते ना. बबड्या अरे ये रे. या. हो 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 हो, खिचडीचा खमंग वासच पुढचं सगळं सांगून जातोय. गेलात ना, मनाला येईल तो फतवाही काढलात. घरखर्चाचे पैसे माझ्या पर्समध्ये ठेवले, ठीक आहे. मला वाईट वाटू नये म्हणून तुमच्या पेट्रोलसाठी 500 रुपये माझ्याकडेच मागितलेत. मी समजून घेतलं. पण मी केलेल्या चहाचे आणि नाश्त्याचे मला तुम्ही पैसे दिले? ओय घर आहे, हे हॉटेल नाहीये. मी केलेल्या पदार्थाची किंमत करताना तुम्हाला माझ्या भावनांचा जराही विचार करावासा नाही वाटला? तू ऐकून तर घे माझं. काय ऐकून घ्यायचंय सांगा ना. सकाळी शेंगदाण्यासाठी मी पैसे काय मागितले? तुम्हाला आणि शुभ्राला किती अपराधी वाटायला लागलं. ती सुद्धा. देवाची कृपा तर आपल्यावर अहोरात्र असते. जसं एखादी गृहिणी अहोरात्र आपल्या घरच्या लोकांसाठी झटत असते, कुठलीही अपेक्षा न ठेवता, स्वतःचा स्वार्थ बाजूला ठेवून त्यांच्या आनंदात स्वतःचा आनंद मानत असते. आणि कित्येकदा घरातल्या लोकांना याची कल्पनाच नसते. आपण जसं गरज पडेल तेव्हा देवाला हात जोडतो, तसं गरज पडेल तेव्हा आईची, बायकोची, सुनेची आठवण येणं हे योग्य आहे का? नाही, गृहिणीच्या कामांची किंमत करता येत नाही, मान्य आहे मला, पटलंय मला. पण म्हणून तिच्या कामांची किंमतच नसावी का? घरातल्या सगळ्यांसाठी झटणाऱ्या, त्यांना काय कमी जास्त हवंय नकोय ते
पाहण्यासाठी, त्यांच्या सुखासाठी दिवस रात्र कष्ट करणाऱ्या, आपल्याला हवं तेव्हा आपल्या बरोबर असणाऱ्या, आपलं मन समजून घेणाऱ्या, काही अडलं नडलं, काही कमी पडलं तर सतत आपल्या पाठीशी असणाऱ्याला आपण काय म्हणतो? देव. देवच ना. मग माझ्यासाठी ही गृहिणी त्या घराला मिळालेला देवाचा आशीर्वाद आहे आणि त्या आशीर्वादाची किंमत आपण सगळ्यांनी ठेवलीच पाहिजे. आता मी जेवण काय बनवू किंवा मला असे कुठले प्रश्नच पडले नाहीयेत. हो, एवढंच कशाला, माझ्या बॅगमध्ये डबा भरलेला आहे की नाही हे सुद्धा मी कधी चेक केलेलं नाही, कारण मला कायम खात्री होती तो भरलेलाच असणार आहे. तुमच्यामुळे आज मी बाहेर जाते, पैसे कमावते, पण हे सगळे फक्त माझ्या एकटीचे कष्ट आहेत असं वाटतंय का तुम्हाला? नाही, तुमचे सुद्धा तितकेच कष्ट आहेत आई. मग तुमचाही तेवढाच हक्क असायला हवा ना. आहे. एवढा मी श्रीमंतही नाही. मला एवढंच सांगायचंय, तू जे काय करतेस ना त्याबद्दल थँक्स. खरंच थँक्यू आई. अहो नको ना, आपलं ठरलंय ना नाही म्हणून. मी तुला सांगितलं होतं ना, हे तुझ्या भावनांची किंमत नाहीये म्हणून. असं काय करताय? नका ना व्यवहार करू. आता काय प्रत्येक कामाचे तुम्ही मला पैसे देणार आहात का? असं करायचं झालं ना तर घरात पाकिट घेऊन फिरावं लागेल बाजारात फिरल्यासारखं. मी पैसे घेणार नाही म्हणजे नाही. हे काय हे सगळं ते 20 आणि 40 रुपयांच्या हिशोबात ना माझ्या कपड्यांच्या घड्या मोडून टाकल्या तुम्ही. अगं ऐक ना तू, असावरी आईंचं म्हणणं कळतंय मला. म्हणजे असं प्रत्येक गोष्टीसाठी हातात पैसे देणं त्यांना कदाचित आवडत नसेल, पण तिच्या कामाचे पैसे तिला मिळालेच पाहिजे. हे कसले? टेप शोधून दिले त्याचे. ओ राईट, हे माझे पण 10 रुपये. गट. पण सर, हे सगळे बॉक्सेस ठेवायचे कुठे? हो. म्हणजे आईना दिसणार नाही तशा जागी ठेवावे लागतील ना. माझ्या ड्रॉवर मध्ये ठेवते. आई तो नाही ओपन करत कधी. ओके. काय ते तू पण. आई तू बस हा, मी तुझ्यासाठी चहा बनवून आणतो. चहा हवाय का तुला? थांब, मी पटकन करून आणते. नाही नाही आई, नको, तू बस ना. तू सगळं केलंस तर मी कंगाल होईन ग. काय? हा नाही अगं, म्हणजे तू एकटी किती कष्ट करशील ना. मी बनवतो ना चहा. बस बस. हे सोहम, ऐक ना, माझ्यासाठी पण एक स्पेशल चहा बनवशील का प्लीज? आणतो. असा गुढी आहे ग माझा बबड्या. ती करतायत. घरातली बाई आहे म्हटल्यावर कामं तर करणारच ना. सारखे सारखे पैसे काढून द्यायची काय गरज आहे? इतकी वर्ष आईने फुकट काम केलं, नवीनच काहीतरी सुरू केलंय.
नाही, कळत नाही काय झालंय या दोघांना. यार, दूध पण ना एक गोष्ट जागेवर नसते. हा. चहा पावडर. साखर कुठे आहे यार आता? 100 रुपये. थँक्यू. हो 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 हो. अरे साधं वरण भात सुद्धा तू इतकं उत्तम कसं काय बनवू शकते दासावरी, खरंच. ऍक्च्युली मी पण कुठेही बाहेर गेले तरी सगळ्यात जास्त मला कसली आठवण येत असेल नाही तर ती तुमच्या हातच्या वरण भाताची, आणि त्यापेक्षा जास्त लिंबाच्या लोणच्याची. वा. तळलेल्या सांडग्यांची तुला सांगतो आसावरी, पंचपक्वान्न सुद्धा लाजतील तुझ्या वरण भातासमोर. तुमच्या सगळ्यांचं हे समाधान आहे तेच माझ्यासाठी लाख मोलाचं आहे. लाख मोलावरनं आठवलं, वरण भात तूप कोणाचा आहे? हा माझा आहे. हा शुभ्रा, तुझी किती कमाई आहे? 300 रुपये. अरे माझे 450. मी बरंच काम करतो मी घरात. आई, आता तुम्ही तुमचा बॉक्स उघडून बघा. नको, मला नाही बघायचंय. अगं उघडून बघ तरी, गंमत. मला ना खरंच हे अगदीच पटत नाही हो, काहीतरीच काय. हो माहितीये मला, पण बघ. सो सेलिब्रेशन करतोय ना आपण, मग तुम्ही चूक कशी असाल? बरं बाबा, मी चुकीचं बोललो, सॉरी. चला मी करंजांमध्ये सारण भरून देतो. अहो आम्ही दोघी करतोय ना. मग मसाला दूध करू का? नाही, ते मी करणार आहे. मला आईने सांगितलंय कसं करायचंय ते. तर मग काहीतरी एक काम करू द्या ना मला. अहो मी तुम्हाला गजऱ्यांची ऑर्डर द्यायला सांगितली होती, ती दिलीत का तुम्ही? नाही दिलीत ना, मला वाटलंच होतं तुम्ही विसराल म्हणून. तुझी ऑर्डर मी कशी विसरी? गजरे तयार आहेत, फक्त आणायला जायचंय. मग जाऊन घेऊन या ना. पैसे हो देते. त्यांना आवडायचे ना हेमा. खरंच मला सुद्धा ना धरम खूप आवडतो. धरम दत्ताजी केव्हा येणार आहेत? येतील, लवकरच येतील. आम्हालाही त्यांच्याशिवाय करमत नाहीये. ते नाहीत ना तर कसं अगदी शांत शांत वाटतं. आसावरी कुठे आहे ना, हळदी कुंकवाची तयारी करते. पण आज आसावरी आणि शुभ्रा तुमच्या समोर फिक्या पडणार. काहीतरीच काय हो तुम्ही आपलं. अहो खरंच, काय दिसताय तुम्ही. आजचा कार्यक्रम गाजवणार तुम्ही. हो तर आज इतक्या वर्षांनी माझ्या लेकीनी हळदी कुंकाचा कार्यक्रम ठेवलाय. मी तर नाचून अगदी दणकवून सोडणार आहे घर. वा, धमाल येणार म्हणजे आज. तुला माहिती आहे आसावरी, आज ना कोणीतरी मला हेमा म्हणाल. अरे मग करेक्ट तर म्हणाले. काय सुंदर दिसताय माहितीये तुम्ही काकू. काहीतरी. काकू ऐका, बसा 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 आधी. ते हा. पाणी देते हो तुम्हाला मी. शुभ्रा जरा पाण्याची बाटली देते. हा, घ्या. बस बस. काकू काय एनर्जी लेवल आहे हो तुमची. हो, आणि देवाच्या कृपेने तशीच राहू दे. सगळे ते बाटली ढालपण झालेली आहे. आता फक्त सुलभा काकू वाण घेऊन येतील. हा, बदला शर्ट. हो. आईना उत्साहात बघून किती छान वाटतंय ना. नाही, एरवी उत्साहात असतेच ती, पण आज स्वतःच्या कमाईतून हळदी कुंकू करते ना. नाही, नेहमीपेक्षा जास्तच आत्मविश्वासात वावरते बघ. खरंय सर. सुरुवात आहे शुभ्रा. मला सावरीला इतकं स्वावलंबी झालेलं बघायचंय ना की तिचं कोणाशिवाय काय अडायलाच नको. ती माझ्याशिवाय सुद्धा नाही. आता हे म्हणजे खूपच एक्सपेक्ट करताय तुम्ही सर. मुळात आईंचा स्वभाव अशी माणसं जोडून ठेवण्याचा आहे, आणि त्यातच गोडवा आहे हो. अहो तर मायेत गोडवा आहे, हट्टात तर गोडवा विचारायलाच नको. अगं प्रज्ञा, काय ग हे? कसली हॉट दिसतेस ग तू. मग लेटेस्ट फॅशन आहे.
ज्यांना कळतं ते करतात आणि ज्यांना नाही कळत ना ते दात काढून हसतात. गेले वहिनी, नेकलेस बघा, नेकलेस छान आहे. सुनीलने पाठवलाय दुबई वरून. मज्जा आहे ग बाई तुझी. त्यात मजा कसली? हो, काय असावरी ताई, तुझ्या हो मध्ये काही दम नाही बघ. अगं पुरुषांना असं काही देणं बिणं येत नाही. आपण त्यांच्याकडून हक्काने मागून घ्यायचं. काय ग, बरोबर आहे ना? हो तर मी तर वर्षातून 2 साड्या हक्काने घेते. आणि मी दिवाळीमध्ये एक दागिना तर घेते. नाही चांगलं आहे, पण खरं सांगू का, मला ना दागिन्यांची फारशी हौसच नाहीये. तू तर अगदी साधीच आहेस बाई. आई, आपण खायला घेऊया. होच आहे, तुम्ही बसा, सगळ्या गप्पा मारत आम्ही आणतो खाण्याचं. आलेच हा. अगं शुभ्रा, ऐक ना, मी मारतो ना केसात. काहीतरी काय आपल्याकडे बायका आल्या त्यांना. मग काय झालं? माझ्या बायकोच्या केसात मी गजरा मारू शकत नाही काय? जाग होती जरी काल डोळ्यांवरी स्वप्न आता नव्याने बघू लागल. अगं असावरी, ये ना आमच्याकडे गप्पा मारायला. आमच्यामध्ये बसू नका, दुसरीकडे लांब जाऊन बसा. अरे काकू, आलात तुम्ही? हो. तुमच्यासाठी मसाला दूध आणू का? अरे नको, मी आसावरी बरोबर नंतर घेते. दे, मी देते. हे घे. मी शुभ्राला मदत करते. घ्या, हवा तो गजरा घ्या. अरे मी अजून आणतो हा. करू ना, घ्या. पिशवी मिळेल? हो आणते. आई हे इथे ठेवलंय. हो, अहो काकू वाढ द्या ना. घे ना. घे ग. तुम्ही नाही जायचं इथून. हे त्यांचं घर आहे, हक्काचं घर आहे. आणि खरं सांगू का प्रज्ञा, आई, कुणाला एक्सप्लेन करताय तुम्ही? हिला? अहो, या घरात जे काही घडतंय त्याने जर कुणाला प्रॉब्लेम होत असेल तर त्याने या घरातनं निघून जावं. आणि फक्त प्रज्ञाने नाही, बाकीही कुणाला प्रॉब्लेम असेल तर सगळेच गेलात तरी चालेल. पण आमच्या घरात आमच्या काकूंना कुणीही काहीही बोललं तर ते खपवून घेतलं जाणार नाही. हाताला धरून हकलवून देऊ. थोर शब्दात काही बाई बोलून जायचे, पण काकू, रीतीपेक्षा नियमांपेक्षा सुद्धा काही नाती महत्वाची आहेत ना. आपलं नातं तसं आहे. मुलगी म्हणता ना मला तुमची. मग एखादी आई मुलीबद्दल वाईट चिंतेल का? खरं सांगू काकू, आज इथे जे काही झालं त्यापेक्षा सुद्धा तुम्ही माझ्या आनंदाचा एक भाग बनायला इथे आलात.
किती रमलात ह्यातच मला आनंद आहे काकू. खरंच अगदी मनापासून सांगते तुम्हाला मी. अखंड सौभाग्यवती. तुम्ही आशीर्वाद दिलायत ना, माझा विश्वास आहे माझं सौभाग्य अखंडच राहील. त्या सगळ्यांसाठीच खूप महत्वाचं आहे. मग चला आता पटकन मला सुद्धा हळद कुंकू लावा आणि आशीर्वाद द्या. आणि त्यानंतर आम्हाला दोघींनाही तुम्ही वाण देणार आहात. सुखी राहा. चला आई. नेहमी सांगत असतात त्या, असावरी काळजी नको करू, स्वतःला त्रास करून नको घेऊस. काय करू, पण आहे माझा स्वभाव असा. तू पुसून घेशील का इथनं? प्रज्ञा थांब. हे बघ, इतक्या वर्षांचा शेजारी आपला, आणि शेजारी म्हटलं की असं थोडंसं कमी जास्त होतच. लहान सहान गोष्टी आपण सोडून द्यायच्या असतात. प्रज्ञा, आता एवढा चांगला हसता खेळता अभिजितराज आहे, याला पण काही बाई बाई बाई, एवढ्या वर्षांनी पुन्हा आयुष्यात सुख आलं, त्याची लोकांना कदर कशी काय नाही कुणाच ठाऊक. भोगा आता. तू अपशकुनी आहेस. तुझ्या आयुष्यात आल्यापासून राजेंच्या आयुष्यातले प्रॉब्लेम्स वाढतच चालले. कुणामुळे? तुझ्यामुळे. बोलायचं काही कळतच नाही, ते सुद्धा देवासमोर. तू का काळजी करतेस? कावळ्याच्या शापानी बैल मरत नसतो. गाय. हो, पण मी आता गाय कसा असेल? मी बैलच ना. अगं, प्रज्ञासारख्यांचं म्हणणं मनावर घ्यायचं नसतं, का एवढं सोडून द्यायचं असतं. आणि तुझं एवढं भक्कम कवच माझ्या सभोवताली असताना मला काय होणार आहे? कोणाची भीती आहे मला? झोप आता. झोप पूर्ण झाली नाही ना, दिवसभर त्रास होईल. हो, राहू दे ना, आता नाही लागणार मला झोप.
तू आता उठणार आहेस का उचलून नेऊ? नको नको, उठते मी. भाजी बनव, कशी खमंग होते बघ. मसाला बिसाला राहू दे. त्या मसाल्यात तूच भाजी बनव आणि मला पाठव, म्हणजे मला कळत कशी खमंग होते ते. या रेसिपीपेक्षा त्या आसावरीला धडा शिकवण्याची एखादी रेसिपी असेल ना तर मला सांग. काल बघितलंस ना त्या सुलभा काकूना किती महत्व देत होती ते. हो ना, सुलभा काकू तिला घरच्या सारख्या ना. घरच्या सारख्या आहेत, घरातल्या तर नाहीयेत. दाते माझी कोथिंबीर घ्यायची राहिली, तू पुढे हो, मी आलेच. हा? हो का? जा, जा. बरं बरं. गुड मॉर्निंग सर. मॉर्निंग दातेवणी. अहो अगं तू अशी का आलीस? माझं काय राहिलं का? पाकिट, रुमाल, मोबाईल तर घेतलं सगळं. हे बघ, व्यवसायात सावधानता बाळगा. वाहनापासून धोका, आगीपासून धोका, अपघाताची शक्यता. असावरी ताई, याचा अर्थ कळतोय का तुला? अगं अभिजित राजे अभिज किचन मध्ये गेलेत. तिथे किचन मध्ये काटे, सूर्या, शेगडी, गॅस, तेल, आग, आगीपासून धोका, अपघाताची शक्यता. म्हणजे बाईक वरून गेलेत का? हो, बाईक नेली आहे. अगं ताई, एवढी कशी बेजबाबदार तू? एखाद्याचा जीव धोक्यात घालून तू काल हळदी कुंकू साजरा केलंस. अरे देवा ताई, ते देवा, केवढा अपशकुन आहे हा. ताई, अभिजित राजांना काही झालं तर नसेल ना? प्रज्ञा, अरे देवा, तुझा साधार आहे आता. ताई काळजी घे ग. इथे मी असं जीव का घाबरा घुबरा होतोय माझा. काय होतंय आज मला? मला एवढं अस्वस्थ का वाटतंय? फोनही लागत नाही यांचं. काही सुचत नाहीये मला, मी काय करू? सावरी, अगं काय झालं तुला? तू अशी का बसली आहेस? काय झालं? आणि हे काय मंगळसूत्र कुठे आहे तुझं? माझं मंगळसूत्र वाढवलं. इट्स ओके, इट्स ओके. काय नाही, काय? मला नाही चालणार. अगं इतर दागिन्यांसारखा दागिना असतो तो, नाजूक असतो. जरासा हिसका बसला की तुटतो. तो दे, वाढव. बर 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 बर, तू काळजी करू नकोस. हे बघ तू, बाप रे, हात किती गार पडले तुझे. तू काय एवढी घाबरलीस मला सांग. अहो, तुम्ही ठीक आहात ना? काय झालं? काय झालं बघू? काय झालं तुम्हाला? काही नाही, जरासं ते बाजलं. केवढं भाजलंय. माझ्याकडे झालंय.
तुझ्यासाठी हे मंगळसूत्र आणता आलं मला. तुझं सौभाग्य शाबूत आहे असावरी. पुस्तकाचे मी तुझा जीव आहे आणि तू माझा श्वास. नवे पान आता पुन्हा उलगडूला. आपण दोघं एकमेकांबरोबरच राहणार आहोत कायम. आज आता नव्याने जगू लागलो. पण मी ऐकलंय हे पण तुला घरी पपड्या असं म्हणतात. हे मस्त आहे रे तुझं पेट नेम. आम्ही पण उद्या तुला बबड्या काका असं म्हणतो. गबरे, सॉरी 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 सॉरी. चल चल लवकर निघूयात. लेक्चरला उशीर होईल आपल्याला. अरे यार, लेक्चर म्हणजे आता परत पेपरचा विषय निघणार. अरे पेपर सोपा होता ना. मला तर 85 मार्क्स मिळालेत. मला शॉक बसला आणि माझा काही एवढा अभ्यास झाला नव्हता. सोम, तू कसा फेल झालास? म्हणजे तू घरी अभ्यास नाही का करत? हे बघ, हे असले पेपर्स आहेत ना, सिरियसली नसतात घ्यायचे. करून सबमिट करायचंय तो परत. त्याचं काय करणार आहेस? तुम्ही ना अजून अंड्यात आहात. आपल्याला काय सांगितलंय कॉलेजमध्ये? रिझल्ट घरी दाखवायचा आणि साईन घेऊन यायची. पण ती साईन घरच्यांनीच केली पाहिजे असं थोडी आहे. म्हणजे अरे म्हणजे मीच. नाही कळलं तुला? नाही कळणार. तुम्ही 85 मार्क्स वाले आहात ना. राहू दे, मी आलोच साईन घेऊन. आईंची खोटी सही करतोय सोहम. तू रोज कॉलेजला जातोयस, माझं लेक्चर असं झालं, माझं लेक्चर तसं झालं, हे सगळं घरी येऊन सांगतोस आणि परीक्षेत हे काय आहे सोहम? तू 2 विषयात फेल झालायस. हळू बोल ना शुभ्रा प्लीज. तू परीक्षा रिझल्ट यातलं काही घरी सांगितलं नाहीस सोहम, कळू दिलं नाहीस आणि आज तू आईंची खोटी सही करतोयस. तुला लाज नाही वाटत का रे? आईंच्या आणि सरांच्या किती अपेक्षा आहेत माहितीये तुझ्याकडनं सोहम? शुभ्रा प्लीज हळू बोल. माझा मित्र बाहेर बसलाय. अरे बसू दे. हो आलो. ऐक ना शुभ्रा, मला कॉलेजला जायचंय. सोहम, सगळं खरं घरी सांग आणि मग जा. नाही नको ना शुभ्रा. ऐक, मी काय म्हणतो, मी संध्याकाळी येतोय ना. हा, संध्याकाळी आलो ना की तू जे विचारायचे ते विचार. मी सगळे डाऊट्स क्लिअर करतो तुझे. तू हवा तर माझे नोट्स चेक कर. तुला नोट्सही दाखवतो मी. पण आत्ता घरी काही सांगू नको प्लीज. हा, मी येतो. बाय. अभिजित राजेंचे ते किचन वेटिंग किती असते माहितीये का? अरे आपला खिस्सा काय आणि आपण बोलतोय काय? काका जरा तरी भान ठेवा की. तुम्ही कशाला टेन्शन घेताय? रोहनचा बर्थडे आहे ना, मग एन्जॉय करणं बनताय. आणि तिथे कितीही गर्दी असली ना तरी पण माझा एक फोन गेला ना, आपल्याला लगेच बसायला मिळेल. तिथल्या मॅनेजरची ओळख बिळख काय की काय तुझी? मालकाशी असं समज. काका उगाच फेकू नको या. मला सांग, तू तिथे कोणाला ओळखतोस का? हॅलो अभिजित, मी सोहम. शुअर, वाय नॉट. हा सोहम आहेस ना? हा हो सर. गुड, थँक्यू. थँक्यू सर. एक ऑटोग्राफ सर प्लीज. हो जरूर जरूर जरूर. तर हा किकू, तो चेतन बनहट्टी. लाडात आम्ही त्याला. सोड ना. तर तुझ्या त्या मित्राची ओळख नाही करून दिलीस. अरे हो, हा रोहन. तर आज याचाच बर्थडे आहे. अरे वा रोहन, विश यू मेनी मेनी हॅपी रिटर्न्स ऑफ द डे. सर थँक्यू. ये तू पण सेल्फी काढ. ये. नाही नाही सेल्फी नको सर. शो मध्ये इंडियन क्विझिन गाजवलं, त्यासाठी अवॉर्ड देखील मिळवलं.
फॉरेनला 5 स्टार हॉटेलमध्ये चीफ शेफ होतात सर तुम्ही. 3 वर्ष 7 रेस्टॉरंटचे मेनू सेट केलेत तुम्ही सर तिकडे, आणि स्वतःचं रेस्टॉरंट उघडलं. आणि 2005 मध्ये ते रेस्टॉरंट पीक मध्ये असताना तुम्ही अबीज किचनचं स्वप्न साकारण्यासाठी मुंबईत परतलात. Yeah, that's true. अमेझिंग जर्नी सर. Thanks. सर मला फक्त तुमचे हो ना, वन ऑफ द मोस्ट इको फ्रेंडली किचन. इथे एनर्जी आहे ना रिसायकल केली जाते, आणि ही चिमणी दिसते, या चिमणीतून जी वाफ तयार होते ना, त्या वाफेतून पाणी हीट केलं जातं, आणि ते पाणी भांडी घासण्यासाठी वापरलं जातं, आणि कमी इंधनात जास्तीत जास्त स्वयंपाक केला जातो. ह्याच्यावरती आर्टिकल लिहिलंय अभिजित सरांनी, आणि गेली 7 वर्ष इथे हे सगळं इम्प्लिमेंट होतंय. अरे वा रोहन, तुला तर माझ्यापेक्षा जास्त माहिती आहे. येस सर. सर मी तुमच्याबद्दलची सगळी माहिती, सगळे आर्टिकल्स वाचलेत. आणि लास्ट इयर तुम्ही एक मॉकटेल इन्व्हेंट केलं होतं कलर चेंज करणारं. सर प्लीज एकदा ते आमच्यासाठी करून दाखवा. थँक्यू सर. हा. हॅलो बॉयज. ओ माय गॉड, तुम्ही इथं आहात. मी बाहेर शोधत होते. ओके, एक्सक्यूज मी. काय सोहम, बरेच मला काय तुझ्या या रेस्टॉरंटला. सरांचा राईट हँड पण आहे आणि लेफ्ट हँड पण. काके, तू तर फार फुशरक्या मारत होतास हे रेस्टॉरंट तुझ्या नावावर होणार आहे म्हणून, आणि ते मॅडी आणि तो वेटर हे सगळे तुझे भागीदार आहेत.